रयत शिक्षण संस्थेचे राब नारायणराव बोरावके महाविद्यालय सर्व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचं या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। मी प्राध्यापक बनकर यूपी आज तुमच्या समोर आपल्या पुनर्रचित अभ्यासक्रमातील हिरा बनसोडे यांची आरशातील स्त्री या कवितेचा जो काही उर्वरित भाग आहे तो या ठिकाणी अध्यापन करणार आहे। आपण सुरुवातीच्या या काही चरणांमधून कवितेच्या ती कशा पद्धतीनं आरशाच्या समोर जाते, आपलंच प्रतिबिंब पाहून ती आरशातली स्त्री आपल्याशी बोलते। बोलताना आरशाच्या बाहेरच्या स्त्रीचंच वर्णन ती आतल्या आरशातली आतली स्त्री करते। तिच्या व्यथा वेदना ज्यावेळेस ती व्यक्त करते आणि अशा प्रकारचं हे सादरीकरण कवितेचं हे खरंच एक विचारांच्या पलीकडचं जाऊन विचार करणाऱ्या कवियत्री आहेत म्हणून या कवितेतून त्या सादर करू शकलेल्या आहेत। आता कवी आपल्या अतिशय छोट्या शब्दांमध्ये आपल्या भावभावना आपले विचार प्रकटीकरण करत असतो आणि अगदी त्याच पद्धतीनं या ठिकाणी मोजक्या शब्दामध्ये हिरा बनसोडे यांनी स्त्रीच्या अंतर्मनातील जे काही द्वंद्व आहेत, वेदना आहेत, त्या शब्दांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक प्रथा आहेत, अनेक चालीरीती आहेत आणि या चालीरीतींमध्ये स्त्री बंदिस्त झालेली आहे, अडकलेली आहे। हीच स्त्री आपलं टिकली बांगडीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवील का, हे जसं अनुराधांना वाटतं तशाच पद्धतीने हिरा बनसोडे यांना सुद्धा या कवितेतून साकारणारी जी महिला आहे, स्त्री आहे, तिच्या वेदना साकारलेल्या या कवितेचं असणाऱ्या ज्या ओळी आहेत त्याचं प्रकट वाचन मी करतो आणि या प्रकट वाचनानंतर या ओळींचा जो भावार्थ आहे, जी मध्यवर्ती ओळीमधली कल्पना आहे, ती तुमच्या समोर निवेदित करतो। अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचं भान नाही ग तुला। बागेतील ती अल्लड जाईही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी। अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते। रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय। नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा। तिचे हे बोलणे अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकर वाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात। नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले। आता या कवितेच्या असणाऱ्या या स्टंजेतून, या असणाऱ्या कडब्यातून कवयित्रीनं आपल्याला एका स्त्रीच्या अंतर्मनातील जी काही द्वंद्व आहेत ती द्वंद्व साकारलेली आहे आणि अशाच प्रकारचं द्वंद्व अभिशप्ता नावाच्या एका पुस्तकातील द्रौपदीचा आहे। द्रौपदी सुद्धा एक स्त्री आहे
5 पांडवांच्या बरोबर संसार करताना तिच्या मनात कोणत्या वेदना आल्या असतील याचं चित्रण अभिशप्तामध्ये शाळीग्राम यांनी दिलेलं आहे. इथे हिरा बनसोडे यांनी सुद्धा स्त्री जरी काही बोलत नसली तरी सुद्धा तिच्या अंतर्मनातल्या वेदना मात्र ती बंदिस्त करून ठेवते आणि कधीतरी हुंदक्याच्या माध्यमातून ती बाहेर पडतं. आणि हा हुंदका म्हणजे हिरा बनसोडे यांच्या कवितेतील शब्द आहेत. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला, प्रेयस म्हणजे प्रिय, प्रेयस म्हणजे प्रिय. आता चांदण्या म्हणजे शीतलता, छाया. तू ज्या वेळेस अंगणात आलीस त्यावेळेस अंगणातल्या त्या प्रिय चांदण्यांना पाहून तुझ्या मनात तू काहीतरी स्वप्नांची शिखरे बांधली. या स्वप्नांच्या शिखरावर विराजमान होण्याच्या ऐवजी तू ते सगळ्याच्या सगळं विसरून गेलीस. तुझे ते स्वप्न, तुझी ती ध्येय तुझ्या अंगणापर्यंत आली. अंगणापर्यंत आली, तुला त्यांनी हाक मारली, पण तुझ्या त्या ध्येयांना, स्वप्नांना, आकांक्षांना तू आतमध्ये दार उघडून आतमध्ये सुद्धा घेतलं नाहीस. अशी एवढी तू का बदललीस? तू कोणत्या विचारांमध्ये आहे? दार उघड्याचं भान सुद्धा तुला नाही, याचा अर्थ तू कोणत्या विचारांच्या गर्तेमध्ये गुंतून गेलीस. तू तर किती अल्लड होतीस, किती निरागस होतीस. बागेतील एखाद्या जुईच्या झाडांच्या जवळ जाऊन त्या फुलांचा गंध घेऊन त्याचा हळुवारपणे स्पर्श करणं हे तुझं तर बागेतलं बागडणं होतं. त्या बागडण्याबरोबर त्या बागेतील फुलांबरोबर तुझं खेळणं होतं. हा अल्लडपणा होता. आणि ह्याच अल्लडपणाचं एक उदाहरण तुम्ही पाठीमागे मी तुम्हाला सांगितलं होतं, पाठीमागच्या असणाऱ्या भागामध्ये सांगितलं होतं. एक 10-11 साल की बच्ची चांद पर छत पे जाके चांद को निहारती. एक 10-11 साल की बच्ची छत पे जाके चांद को निहारती. निहारते निहारते चांद से गप्पे लड़ाती. गप्पे लड़ाते लड़ाते उससे बातें करती. बातें करते करते वो कहती, तुम तो बड़े गोलमटोल हो, बढ़ते हो तो बढ़ते ही चले जाते हो, कम होते हो तो कम ही होते चले जाते हो. आपका ये मर्ज ठीक होने का नाम ही नहीं लेता. आपको अगर ये मर्ज ना होता तो मैं आपसे फौरन शादी कर लेती. यातून काय आहे तर तिचा अल्लडपणा आहे, निरागसपणा आहे. आणि हाच निरागसपणा हिरा बनसोडेंच्या कवितेतून साकारणाऱ्या स्त्रीच्या मध्ये होता. तू येत नाही, त्या बगीच्यामध्ये जात नाही, त्या जाईच्या फुलांच्या जवळ जाऊन तिचा गंध घेत नाहीस, त्याचा हळूवार स्पर्श आपल्या गालावर करून घेत नाहीस. आणि म्हणून ती जाई सुद्धा आता पेंगुळती आहे. पेंगुळणे, निद्रा, झोप येणे, डुलकी लागणे, अशा प्रकारची अवस्था. म्हणजे तुझी वाट पाहून पाहून त्या बागेतील जाई जुंना सुद्धा आता झोप यायला लागलेली आहे. इतकी वाट ते बगीच्यातील, त्या बागेतील ते गंधमय फुलं तुझी पाहत आहेत. पण तू अजिबात यांचा विचार करत नाहीस. तू त्यांचा विचार करत नाहीस. तू तुझ्या विचारांमध्येच अगदी गुंतून गेलीस, गुरफटून गेलीस. तुझ्या संसारामध्ये इतकी गुंतलीस का त्यातून बाहेर पडण्यासाठी तुझ्याकडे वेळच नाही. जसं पुलाच्या कठाड्यावर पाय झुलवत बसली मुलगी, इकडे उडी घेईल की तिकडे उडी घेईल. नुसताच मुलींना जन्म देऊन गोवली जाईल का करतेत आणि आबादीत ठेवील का आपला टिकली बांगडीचं स्वातंत्र्य. आता टिकली बांगडीचं स्वातंत्र्य आबादीत ठेवणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये. स्त्रियांना हा मोठा प्रश्न, मोठं व्यथा सहन करून, कष्ट सहन करून आपलं टिकली बांगडीचं स्वातंत्र्य आबादीत ठेवावं लागतं. आणि अगदी तीच अवस्था आपल्या संसाराची स्थिती व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्या स्वप्नांची आहुती देण्याचं काम या प्रत्यक्ष स्त्रीने केलंय. आणि आरशातली स्त्री मात्र या सगळ्या तिच्या स्वप्नांची आठवण तिला करून देत आहे.
तू एखादी अस्तित्वहीन पुतळीसारखी झाली, पुतळी निर्जीव बाहुली, ज्या बाहुलीमध्ये अजिबात जीव नाही, आणि अगदीच ती पुतळी तू झालेली आहेस, अस्तित्वहीन, जिचं अस्तित्व त्यामध्ये दिसत नाही, अशा प्रकारचे हेरलेलं, संपून गेलेलं, हिरावून घेतलेलं अस्तित्व, अशा प्रकारची स्थिती तुझी झालेली आहे. स्वतःचं दिसणं, स्वतःचं असणं त्यामध्ये नाही, अशा प्रकारची अवस्था तुझी झालेली आहे. म्हणजे घरात आहेस, फक्त व्यक्ती म्हणून आहेस, तुझं वास्तव्य त्या ठिकाणी आहेस, पण तुझा विचार मात्र त्या घरामध्ये कोणालाही मान्य नाही, अशा प्रकारची अवस्था झाली. या संसाराला सांधण्यामध्येच तुझे संपूर्ण स्वप्नांना तू आहुती देतेस, तिचं बलिदान देते आहेस. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीज झंपरतं, तू अशी नव्हती, तू अगदीच अल्लड होती, खेळकर होती, आनंदी चेहरा होता, आणि तुझ्याकडे पाहिलं की संपूर्ण संसार मस्तवाल व्हावा, आनंदी व्हावा, अशा प्रकारची तुझी अवस्था होती. पण ज्या वेळेस मी आता तुझ्याकडे पाहते, माझं मनच मला खातं, माझं काळीजच हंबरतं, माझ्या मनाला त्याच्या वेदना होतात, माझा हुंदका माझ्यात असणाऱ्या कंठात अडकून जातो. ज्याप्रमाणे एखादं असणारं वासरू आपल्या आईच्या विसरण्यानं, न दिसण्यानं हंबरतं, अगदी त्याच पद्धतीनं माझा काळीज, माझा कंठ तुझ्या आठवणीनं हंबरतो आहे. आणि कधी होतं ही स्थिती? अशा अनेक रात्री तू अशा एकांतात काढलेल्या आहेस, एकांतात घालवल्या आहेस. एकांतात कंठ दाबून तुझे हुंदके माझे मलाच आतून जाणवल्याचं कारण असं, कारण मी ही तुझ्यातच वसते, मी तुझंच एक रूप आहे, प्रतिरूप आहे. ज्यावेळेस तू आरशासमोर येते त्यावेळेस मी तुझ्या समोर दिसते, आणि तुझं समोर दिसणं असलं की तुझ्या अंतर्मनात मी डोकावून पाहते, आणि तुझ्या अंतर्मनातले चाललेले द्वंद्व हे मला बरोबर कळतात. तुझ्या स्वप्नांना तू तिलांजी देताना आपल्या स्वतःचं अस्तित्व हिरावून बसलीस, आणि आपल्या कुटुंबासाठी सगळं करते आहे, आपल्या संसारासाठी तू करते आहेस, आणि हे सगळं मला दिसतंय. आणि तुझं आतलं आत असं बहकणं, दहकणं, मला त्याचं वाईट वाटतंय, आणि म्हणून माझं काळीज हंबरत आहे. बाईचं ओठांच्या आड असतं रडणं, आणि ओठांच्या बाहेर असतं हसणं. आणि अशा प्रकारच्या ओठांच्या आत जे काही दडणं आहे, म्हणजे ती घुसमट आहे, आणि ही घुसमट या हिरा बनसोडेंना, या स्त्रीची आरशातल्या स्त्रीमध्ये पाहून दिसत आहे. आणि प्रत्येक घटना प्रसंगामध्ये तुझं हृदय हेलकावतंय, फाटलं जातंय, ते मला दिसतंय. ते शिवण्याची असणारी वेळ तुझ्यापर्यंत येते आहे, हे सगळं मी पाहत असतोय. संसाराची ओझी वाहताना तुझं हृदय पिळवटून निघतंय, हे मी पाहतो आहे. ठिकठिकाणी तुझं असणारं मन फाटलंय, हृदय फाटलंय. संसाराचा गाडा ओढताना तुझ्या मनाच्या विरहित सगळं होतंय, आणि हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे. म्हणजे ही आरशातली स्त्री त्या आरशाच्या बाहेरच्या स्त्रीला म्हणते आहे, मी पदराखाली झाकतेस, तू तुझ्या देहामधला असह्य कळा, असह्य वेदना, ज्याप्रमाणे एखादी गोष्ट आपल्याला झाकायची असेल तर ती पदराखाली झाकावी लागते. हे आपल्याला प्राचीन काळातील स्त्रियांना शिकवलेलं काही गोष्टी आहेत. आपल्या लहान बाळाला सुद्धा झाकायचं असेल तर पदराखाली झाकते. बीजे टरारे भुईत जशी शाल पांघरली, ज्यावेळेस एखादं बीज जमिनीमध्ये रुजल्यानंतर मातीचं पांघरून ती माता त्या असणाऱ्या बीजावर घालते, अगदी त्याच पद्धतीनं आपली ही माता आपल्या असणाऱ्या मुलावर बीज पांघरल्यासारखं, माती पांघरल्यासारखं, नंतरच त्याच्यातून बीज टरारते वर. आणि ज्यावेळेस ते टरारतं, बीज फुगतं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं पुनर्जन्म होतो. आणि अगदीच त्याच पद्धतीनं या पुनर्जन्माच्या वेदना सहन करत ही स्त्री आपल्या असणाऱ्या स्वप्नांना त्या पदराखाली झाकते आहेस.
तिच्या पदराच्या आड असणारा देह असह्य कळांनी वेदनांनी अगदी विवळतो आहे. तिचं हे बोलणं, तिचं हे वागणं सगळं त्या आरशातल्या स्त्रीने पाहिल्यानंतर ती स्वतःच हिंदकाळते. आरशातली बाहेरची स्त्री त्याच पद्धतीनं ती हिंदकाळते, हिलावून जाते. तिला काय करावंसं हे सुचत नाही, अशा प्रकारची अवस्था तिची होऊन जाते. आणि मग ज्यावेळेस आरशाच्या बाहेरची स्त्री तिची असणारी अवस्था आरशातली स्त्री बरोबर हेरते, त्यावेळेस ती आरशातली स्त्री आरशाच्या बाहेरच्या असणाऱ्या स्त्रीला जवळ घेते, अंजारते, गोंजारते, तिला जवळ घेते आणि जवळ घेतल्याबरोबर आरशातल्या बाहेरच्या स्त्रीचा हुंदका बाहेर पडतो. जवळ घेतल्याबरोबर तिच्या असणाऱ्या वेदनांना वाट मोकळी होते. असंच कोणीतरी आपल्याला आपल्या हृदयाशी कवटाळलं की आपल्या हृदयातल्या वेदना शब्दांच्या रूपानं ओठावर कधी येतात ते समजत नाही. अगदी तीच अवस्था या आरशाच्या बाहेरची स्त्री झाली. आरशातल्या स्त्रीनं आरशाच्या बाहेरच्या स्त्रीला अगदी जवळ घेतलं, अंजारलं, गोंजारलं. तिच्या डोक्यावरून, तिच्या तोंडावरून हात फिरवल्याबरोबर तिच्या हृदयातील वेदना शब्दांच्या रूपानं बाहेर पडायला लागल्या. आणि म्हणून पुन्हा एकदा ती अधिकारवाणीनं आरशातल्या बाहेरच्या स्त्रीला म्हणायला लागली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे त्या शेजारच्या तळ्यात. अरे, तू आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या वेदना सहन केल्यात, अनेक प्रकारचे कष्ट भोगले, ते पदराखाली झाकून ठेवलेस. त्या कळा, त्या वेदना, तो त्रास तू आतमधल्या आतमध्ये अगदी डांबून ठेवलास, बंदिस्त केला. आणि बंदिस्त केल्यानंतर त्याच्या कळांच्या त्या वेदना ज्या आहेत त्या असह्य झालेल्या होत्या. आणि तुझं ते अंतर्मनातलं जे बोलणं आहे ते मी बरोबर ऐकलेलं आहे, असं आरशातली स्त्री त्या आरशातल्या बाहेरच्या स्त्रीला म्हणते. आणि तुझी ही घुसमटलेली अवस्था पाहून माझं मन हिंदकाळतंय, हेलावतंय. एखाद्या असणाऱ्या झोका आवर्तनं जे असतात, आवर्तनं एका विशिष्ट अंतरापर्यंत जातं आणि पुन्हा एकदा तिथून परत पाठीमागे येतं. पाठीमागे गेल्यानंतर विशिष्ट अंतरापर्यंत जातं आणि तिथून परत पुढच्या असणाऱ्या प्रवास ती करत असतं. याला हेलकावे, हिंदकाळणं म्हणतायत. आणि ही अशा प्रकारची आवर्तनं, एकामागून एक दुःखांची आवर्तनं या असणाऱ्या आरशातील स्त्रीला आरशाच्या बाहेरच्या स्त्रीचे दिसत आहेत. आणि म्हणून असा त्रागा करून रडून चालणार नाही. अशा वेदना नुसत्याच डोळ्यांच्या वाटून आसवे गाळून चालणार नाही. थांबव, ते रडणं थांबव. तुझ्या असणाऱ्या स्वप्नांच्या अंकुरांना पुन्हा भरारी दे. त्या डोळ्यातल्या आसवांना तुझ्या जवळच्या असणाऱ्या तळ्यांमध्ये त्याला विसर्जित कर, त्याला सोडून दे. म्हणजे ज्या काही वेदना आहेत, ज्या असणाऱ्या गोष्टींना आपल्याला त्रास होतो, त्या असणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिक. अशा प्रकारचा संदेशच त्या आरशाच्या आतमधली स्त्री आरशाच्या बाहेरच्या स्त्रीला देते आहे. सोडून देते शेजारच्या तळ्यात. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मन गुरफटून घेण्यापेक्षा, संसाराच्या गर्तेमध्ये अडकण्यापेक्षा काही गोष्टी सोडून दिलेल्या बऱ्या, असाच पद्धतीचा संदेशच ती ही स्त्री त्या बाहेरच्या आरशाच्या बाहेरच्या स्त्रीला सांगते आहे. नी घेऊन ये हातात. आणि त्या तळ्यामध्ये जी वेदना, अश्रू तू सोडायला गेली, त्याच असणाऱ्या तळ्यातून तू घेऊन ये स्वतःच्या हातामध्ये नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. म्हणजेच त्या तळ्यापर्यंत जाणं म्हणजे आनंदापर्यंत जाणं आहे. आणि आनंदापर्यंत जाऊन त्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं आनंदाला आपल्या कवेत घेणं आहे. ती कमळाची फुलं आपल्या जवळ घेणं म्हणजे तो आनंद आपल्या कवेत घेणं आहे. आणि आपल्या संसाराची दुःख त्या तळ्यात विसर्जित करणं आहे. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी ही स्त्री, आरशातली स्त्री आरशाच्या बाहेरच्या स्त्रीबरोबर संवाद साधताना आरशाच्या बाहेरच्या स्त्रीच्या वेदना अगदी जाणते. आणि जाणल्यानंतर तिला ती काही संदेश देते. आणि संदेशातून तुझं पूर्व आयुष्य जे आहे तू ते आता जगायला शिक. ते सगळेच्या सगळे संसाराच्या
ज्या काही गर्तेमध्ये अडकलेले आहेस ते जरा बाजूला सार आणि तुझ्या अस्तित्वाच्या ज्या काही चाहूल खुणा आहेत, तुझ्या अंतर्मनाला लागले असतील, त्या पद्धतीनं तू जगायला शिक. अशा पद्धतीची असणारी शिकवण आरशाच्या आतमधल्या स्त्रीनं आरशाच्या बाहेरच्या स्त्रीला दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं हिरा बनसोडे यांनी आरशातल्या स्त्रीचं जे काही रूप आहे ते रूप शब्दांच्या माध्यमातून आपल्या समोर उलगडलेलं आहे. तर ठीक आहे, धन्यवाद.